मित्रांनो, व्हिडिओ नंबर 140. चला तर बघूया काय ते आजचा विषय आणि सुरू करूया. मित्रांनो, आजचा विषय आहे व्यक्तिमत्व बनवा प्रोफेशनल. तुमचे व्यक्तिमत्व प्रोफेशनल बनवा. कसे ते आपण पाहू. यशस्वी मार्गावर सतत अग्रेसर राहणे हीच प्रोफेशनल सफाईची. यशस्वी मार्गावर सतत अग्रेसर राहणे हीच प्रोफेशनल लाईफची दुसरी बाजू आहे. आपले गोल्स पूर्ण करून घेतल्यानेच कोणतीही व्यक्ती परफेक्ट बनत असते. आपल्या प्रोफेशनल ग्रोथसाठी नवनवीन गोल्स बनविले पाहिजेत आणि पूर्ण निष्ठेने व मेहनतीने ते पूर्ण केले पाहिजे. पर्सनल ग्रूमिंग सोबत प्रोफेशनल ग्रूमिंग ही अत्यंत गरजेचे असते. पुढे बघूया. स्वतःवर विश्वास ठेवा. लाईफ पर्सनल असो वा प्रोफेशनल, स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक असते. कोणतेही काम तेव्हा स्वीकारा जेव्हा ते पूर्ण करण्यास पूर्णपणे सक्षम असाल. काम झाल्यानंतर तुम्हाला मिळालेल्या प्रोत्साहनाने तुमचा आत्मविश्वास आपोआप वाढेल. व्हेरी गुड. गोल्स स्थिर बनवा. पुढे जाण्यासाठी नेहमी वास्तव लक्ष्य वा ध्येय ठेवा जी वेळेवर पूर्ण करता येऊ शकतील. छोट्या ध्येयापासून सुरुवात करा. जेव्हा एखादे काम अत्यंत सहजतेने कराल, तुमचा स्वतःवरील दडपण कमी होईल व नंतर कोणतेही कठीण काम तुम्ही सहजतेने पूर्ण करण्यालायक व्हाल. समस्या आली तरी मागे हटू नका. आपल्याकडून बेस्ट रिझल्टचा नेहमी प्रयत्न करा. पुढे बघूया. मैत्री सुद्धा हवी. प्रोफेशनल फ्रेंड सर्कल असल्यामुळे कामाशी आपली भावनिक जवळीक वाढते व आवड निवड राखली जाते. तेव्हा तुम्ही तुमच्या क्षेत्रातील लोकांच्या संपर्कात राहता तेव्हा विकास चांगल्या प्रकारे होऊ शकतो. व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या सोशल मीडियाद्वारे तुम्ही सर्वांशी सहजतेने जोडले जाऊ शकता. व्यवहाराची काळजी घ्या. आपली प्रोफेशनल प्रतिमा आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वातून झळकत असते आणि आपले व्यक्तिमत्व उजळत असते. आपला ड्रेसिंग सेन्स शालीन ठेवा. आरामशीर कपड्यातून आपण सहजता अनुभवू शकाल. व्यवहार कुशल व्हा जेणेकरून सर्वांशी आपले संबंध मधुर राहतील. व्हेरी गुड. कार्यालयात काम करतेवेळी येथील वातावरणाचा विचार करावा. प्रामाणिकपणे आपले काम करावे. पुढे बघूया. तणावापासून दूर राहा. छोट्या छोट्या गोष्टींचे टेन्शन घेण्याची सवय लावून घेऊ नका. वैयक्तिक खाजगी आयुष्य प्रोफेशनल आयुष्यापासून दूर ठेवा. वैयक्तिक खाजगी आयुष्य प्रोफेशनल आयुष्यापासून दूर ठेवा. ध्यान, योग आणि आत्मविश्वासासाठी वेळ काढा. तणाव असेल तेव्हा संगीत ऐका. प्रेरक लेख वाचा. आवडते काम करा. मनपसंत हॉबीत भरपूर वेळ घालवा. पुढे बघूया. स्वावलंबनशील हवे. स्वावलंबनी हवे. आपण जरी ट्रेनिंग पिरियडमध्ये असा वा उच्चपदी असो, नेहमी नवे शिकण्याची व अभ्यास करण्याची सवय ठेवा. व्हेरी गुड. त्यामुळे आपल्याला कोणत्याही कामासाठी इतरांच्या मदतीची वाट पाहावी लागणार नाही.
स्वतःची सारी कामे स्वतः करण्यास सक्षम राहा. चूक झाल्यास हताश न होता त्यातून बोध घेऊन पुढे चला. व्हेरी गुड. वेगळी ओळख निर्माण करा. काय ते बघा. जिथे काम कराल मन लावून काम करा. सतत नोकरी बदलत राहू नका. विनाकारण सतत रजेवर जाऊ नका. सोशल नेटवर्किंग साइट्सवर आपल्या कंपनी वा सहकार्यांविषयी काहीही लिहू नका. व्हेरी गुड. लक्षात ठेवा मित्रांनो, स्वमूल्यांकन करीत राहा. स्वमूल्यांकन करीत राहा. निरर्थक वाद वा भांडणात पडू नका. या साऱ्या गोष्टी विचारात घेऊन आपण आपले व्यक्तिमत्व उठावदार करू शकता. मित्रांनो, फार छान माहिती आहे आणि तुम्हाला मी सांगितलेली आता. आणि माझा व्हिडिओ संपलेला आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा. नमस्कार. जय हिंद.